नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील असं एक ठिकाण जे जवळपास 300 वर्षापूर्वी बांधलं गेलं, पण आजही लोकांना आश्चर्यचकित करतं. जंतर मंतर. जंतर मंतर हे महाराजा सवाई जयसिंह दुसरे यांनी 18व्या शतकात बांधलेले खगोलशास्त्रीय वेधशाळेचे जाळे आहे. येथे वेळ मोजणे, सूर्य, चंद्र आणि ग्रहाची स्थिती जाणून घेणे तसेच ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी प्रचंड दगडी उपकरणे उभारली गेली होती. जयपूरमधील जंतर मंतर हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक जतन केलेले असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त आहे. येथे जगातील सर्वात मोठे दगडी घडी सम्राट यंत्र पाहायला मिळते. या ठिकाणी गेल्यावर जाणवते की त्या काळातही भारतात विज्ञान आणि खगोलशास्त्र किती प्रगत होते. प्रत्येक यंत्राचं स्वतःचं वेगळं कार्य आहे आणि त्यामागे गणिती अचूकता आजही थक्क करून सोडते. जंतर मंतरवर व्हिडिओ अधिक रंजक निर्मिती महाराजा सवाई जयसिंह द्वितीय आणि 1724 ते 1735 या काळात केली. भारतात एकूण 5 जंत्रमंतर आहेत. जयपूर, दिल्ली, उज्जैन, वाराणसी आणि मथुरातील वेधशाळा आज अस्तित्वात नाही. जयपूरमधील सम्राट यंत्र ही जगातील सर्वात मोठी दगडी सूर्यघडी आहे. योग्य परिस्थितीत ही सूर्यघडी सुमारे 2 सेकंदापर्यंत अचूक वेळ दाखवू शकते. येथे ग्रह, नक्षत्र, सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालीचा अभ्यास केला जात असे. सर्व उपकरणे दगड आणि संगमरवरातून बनवली आहेत. त्या काळात संगणक किंवा आधुनिक उपकरणे नव्हती. जयपूरचे जंतर मंतर 2010 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाले. येथे 19 पेक्षा जास्त वेगवेगळी खगोलशास्त्रीय उपकरणे आहेत. महाराजा जयसिंह यांनी युरोप आणि अरब देशातील खगोलशास्त्रांचा अभ्यास करून ही वेधशाळा तयार केली. त्या काळात लोक भविष्य कल्पनासाठी नव्हे तर अचूक वैज्ञानिक निरीक्षणासाठी या उपकरणाचा वापर करत असत. आणखी काही कमी ज्ञात आणि रंजक माहिती. सम्राट यंत्राची उंची सुमारे 27 मीटर 90 फूट आहे. जंतर मंतरमधील प्रत्येक यंत्र एका विशिष्ट उद्देशासाठी बनवले आहे. उदाहरणार्थ वेळ मोजणे, ग्रहांची स्थिती जाणून घेणे, सूर्याची उंची मोजणे इत्यादी. जे प्रकाश यंत्र वापरून आकाशातील ग्रह ताऱ्यांची स्थिती समजू शकते. राम यंत्र सूर्याची उंची आणि दिशा मोजण्यासाठी वापरले जात असे. पूर्वी पंचांग तयार करण्यासाठी आणि शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी येथील निरीक्षणांचा उपयोग होत असे. सर्व यंत्रे कायमस्वरूपी दगडात बांधली गेली कारण धातूची उपकरणे काळानुसार बिघडू शकत होती. आजही अनेक विद्यार्थी आणि खगोलशास्त्रज्ञ अभ्यासासाठी जंतर मंतरला भेट देतात. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येतात. जंतर मंतरची उपकरणे सूर्यप्रकाशावर आधारित असल्यामुळे ढगाळ वातावरणात त्याची अचूकता कमी होऊ शकते. हे भारतीय वैज्ञानिक वारशाचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. तुम्हाला काय वाटतं? 300 वर्षापूर्वीची ही दगडी यंत्र आजच्या डिजिटल घड्याळाला टक्कर देऊ शकतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.